महायुतीचा करायचं काय? या महायुतीचा करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं, आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. एक मिनिट त्यांच्याकडनं लेखी घ्यायचं आणि हा विषय संपवायचा आहे. माझं एक मिनिट 2 विषय त्यांनी आता सांगायचे आहेत आपल्याला. जो मोरेवाडीचा प्रश्न विचारलाय त्याचं एक उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आणि करायचं काय? खाली डोकं वर पाय. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. 8 दिवसापूर्वी आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कनेरी जिथं फिल्ट्रेशन प्लांट ह्या योजनेचा आहे तिथं भेट देण्याचा निर्णय घेतला. या एका वर्षामध्ये कुठलीही बैठक आज विद्यमान आमदार असतील किंवा प्रशासन असेल किंवा आज या सरकारमध्ये या ठिकाणी कोणी घेण्यात आलेली नाही. आणि मग सर्व आमचे जे प्रमुख आहेत या 13 गावातील सर्व सरपंच असतील, जिल्हा परिषदचे सदस्य असतील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं, साहेब हे वर्षभरात कुठेही बैठक आम्हाला त्या ठिकाणी दिसलेली नाही. आम्हाला अनेक वेळा या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागते. या कंपनीचं जेव्हा डिस्ट्रीब्युशनचं काम असते, पाईपलाईन टाकण्याचं काम असते, रस्ता उकरला जातो पण वर्षभर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती होत नाही. आणि मग आज ह्या पाण्याची योजना ही नक्की किती वर्ष चालवणार आहेत ही शंका आमच्या मनामध्ये. मेगा इंजिनिअरिंग जी हैदराबादची कंपनी आहे, ज्या कंपनीने ह्या सरकारला हजारो कोटीचे बॉन्ड दिले, कदाचित त्यांना त्या हजारो कोटी समोर आमच्या माता भगिनींचं दुःख दिसत नसेल. आज 343 कोटीची कदाचित त्यांना कमी वाटत असतील. आणि मग आमच्या माता भगिनींना त्रास, हा जीवा मरण्याचा प्रश्न आहे पाण्याचा, हा त्रास होणारा हा त्या ठिकाणी आम्हाला देखील या ठिकाणी सहन होणार नाही. त्या दिवशी आम्ही जी बैठक घेतली तिथं बघितलं की ज्या पद्धतीनं जुनी योजना देखील जी चालू आहे ती देखील MGP प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवत नाही. 3 महिने जवळजवळ गटरीचं पाणी आज त्या ठिकाणी लोकांना द्यावं लागेल अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केले का काय असं आम्हाला शंका मनामध्ये आली. कारण गढूळ पाणी लोकांना मिळत होतं. आणि मग नक्की प्रशासन हे मेगा इंजिनिअरिंगला आदेश देतं का? मेगा इंजिनिअरिंग ज्यांनी हजारो कोटीचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हे आज सरकारला दिलेलं आहे ते नक्की प्रशासनाला चालवतं हे आम्हाला शंका मनामध्ये. 32% आहेत त्यातल्या जवळजवळ 6% पूर्ण झालेले आहेत. आणि मग अशा अनेक अडचणी आम्हाला समोर येतात. किती वर्ष या योजनेला लागणारी शंका मनामध्ये. त्यामुळं तीव्र आंदोलन आमच्या सर्व माता भगिनींच्या माध्यमातून आज या योजनेच्या विरोधात या ठिकाणी झालेलं आहे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, नाहीतर पुढच्या काळामध्ये आज तुम्ही ट्रेलर बघितला असेल पण पिक्चर बघायला आम्हाला त्या ठिकाणी दाखवायला लावू नका. हे आमच्या सरकार जे शब्द देतं ते पूर्ण करत नाही हे आम्ही अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी बघत आलेलं आहे. आणि मग ह्या माध्यमातून होणारा त्रास आमच्या सर्व लाडक्या बहिणींना, म्हणजे एका बाजूला काहीतरी दिशाभूल करायची पण जो 5 वर्ष त्रास द्यायचा आहे तो त्रास देण्याची भूमिका सरकारनं या ठिकाणी स्वीकारली आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसते. आमच्या माता भगिनीला जो त्रास झालेला आहे तो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सरकारला भोगावं लागेल हे आमचं या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं.